आपल्या सगळ्यांचे सहकारी विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय अण्णा बनसोडेजी, विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव गर्जे, हिरामणजी खोसकर, विजयसिंह पंडित, तसंच विनायक माळेकर, संपतनाना सकाळे, सूरज चव्हाण, विजयकुमार ठाकूर, डॉक्टर हेमाताई ठाकूर, समाधान बोडके पाटील, श्रीहरी मोरे, त्यामध्ये उपस्थित असणारे मनीषा तुपे, प्रज्ञाताई चव्हाण, महेंद्रजी पानसरे, मनोहर मेढे पाटील, लतीफ तांबोळी, संजय बोरगे, समाधान बोडके पाटील, विशेषतः आज हा पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे सहकारी वैभव ठाकूर आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी मित्र इगतपुरी असेल, चांदवड, वणी, त्र्यंबकेश्वर, पेठ, हर्सूल, देवळाली या वेगवेगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या तालुक्यातून आलेले सगळे आज पक्षप्रवेश करणारे माझे सहकारी, त्यामध्ये संतोष भाऊ अहिरे, रवींद्र घोडेस्वार, संजय निकम, मुस्ताक बब्बू कुरेसी, विलास कटारे, बाळासाहेब दत्तू बोडके, किरण मुंडे, चंदू साडे, रवींद्र गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, शांताराम ठाकरे, हिरावण खोटे, केशव खोटरे, तानाजीराव गांगोडे, मच्छिंद्र भडांगे, गोकुळ मगर, गौरव पालवे, सूरज पवार, गुलाबताई खोटरे, मोनालीताई मुंडे, तुषार फसाळे, बाळू निरगुडे, सुनील खाटीकडे, पवन सोनवणे, आसिफ शाह, मनोज मगर, अशी खूप मोठी यादी आहे. ते सर्व आज पक्षप्रवेश करत असणारे मान्यवर, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढेही आज आमची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची, मंत्र्यांची, खासदारांची आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक असते आणि आपला कार्यक्रम खरं तर 5 वाजता होता. मी 5ला आलेलो होतो, परंतु काही अडचणीमुळे मोठ्या प्रमाणावर गाड्या निघालेल्या होत्या, पोचायला उशीर झाला आणि मग मी पार्टी कार्यालयामध्ये जाऊन काही आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांचा प्रवेश, त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या काही सहकाऱ्यांचा प्रवेश, इचलकरंजी, अशा वेगवेगळ्या भागातल्या मान्यवरांचा प्रवेश करून मग इथं मी आलेलो आहे. मधी माझी आणि वैभव ठाकूरांची बोलणं झालं. वैभव ठाकूर तसं बघितलं तर त्यांचे आजोबा हे भारताचे ठाकूर समाजाचे पंचप्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वैभवला राजकीय वारसा किंवा सामाजिक क्षेत्राचा वारसा हा मिळालेला आहे. शिवदासजी ठाकूर हे त्याचे आजोबा, आई ह्या डॉक्टर हेमाताई ठाकूर, ह्या आंतरराष्ट्रीय चित्रकला कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. 10 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. वास्तविक महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर नाव लौकिक मिळू शकतात ह्याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर हेमाताई ठाकूर आहेत, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्याचबरोबर वैभवचे वडील विजयकुमार ठाकूर हे सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी पण आपल्या परीनं समाजामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. वैभव हा एक चांगल्या प्रकारचा खेळाडू, तो क्रिकेटमध्ये तरबेज होता, तो टेनिसमध्ये तरबेज होता, शूटिंग पिस्टलमध्ये देखील त्यानं नाव कमवलेलं आहे. 2 आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन मध्ये त्यांनी कांस्य पदक विजेते झालेला आहे. 17 राष्ट्रीय पदक विजेता तो आहे. बांधकाम व्यवसायामध्ये त्यानं नाव लौकिक मिळवलेलं आहे. काँग्रेस पक्षाचा आदिवासी सेलचा सचिव म्हणून त्यानं अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांनी मगाशी सांगितलं तसं एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999ला स्वाभिमानातनं झाली. हा पक्ष काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पक्ष पुढे चाललेला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. आम्हाला जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा काही संबंध नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे, भले तो कुठल्याही समाजाचा असू द्या, तो आदिवासी असो, बिगर आदिवासी असो, मागासवर्गीय असो, अल्पसंख्याक असो, भटका असो,
बहुजन समाजाचा असो किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा असो, समाजातल्या सर्व घटकाला जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य त्या काळामध्ये निर्माण केलं, तशा प्रकारे त्याच रस्त्याने तुमच्या माझ्या भारताला नेल्याशिवाय, त्याच रस्त्याने ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला नेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि त्यामुळं आपण सर्वांना बरोबर घेऊन पुढे चाललेलो आहे. आणि त्याच्यातनं एक चांगला एक तरुण सहकारी वैभव ठाकूरच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे. मागे देखील काही मान्यवरांनी, आमच्या इगतपुरीच्या परिसरातल्या सहकार्यांनी, हिरामन खोसकर हे तिथं आमदार म्हणून काम करतात, पूर्वी ते राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं. मागच्या वेळेस आघाडीच्या मध्ये आम्हाला ती जागा आम्ही मागत होतो, परंतु काँग्रेसनी जागा हट्टापायी सोडली नाही. शेवटी त्यांना आम्हाला काँग्रेसमध्ये पाठवावं लागलं आणि काँग्रेसमध्ये पाठवून त्यांना आम्ही हे केलं, तिकीट दिलं काँग्रेसनी आणि तिथं ते निवडून आले. परंतु त्यांची नाळ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आहे. त्याच्यामुळे ते जरी तिकडे असले तरी माझ्याकडे येत होते, नरहरी जिरवाळकडे जात होते, बाकीच्या सहकाऱ्यांना भेटत होते आणि त्याचे प्रश्न आमचे माणिकराव कोकाटे असतील, छगन भुजबळ साहेब असतील, इतर मान्यवर असतील, सगळ्यांनी मिळून त्या माझ्या नाशिक मधली, इगतपुरी मधली, त्र्यंबकेश्वरची कामं झाली पाहिजे अशा प्रकारची धारणा. आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही बेरजेचं राजकारण, तसंच विकासाचे प्रश्न सुटावेत, विरोधी पक्षामध्ये राहून प्रश्न सुटत नाहीत, फक्त आंदोलन करावी लागतात, फक्त त्या ठिकाणी आवाज उठवावा लागतो. परंतु तुम्हाला धोरणं ठरवायची असतील, तुम्हाला विकास करायचा असेल, समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायचा असेल, समाजातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं असेल, तर तुम्हाला निश्चितपणे सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते आणि त्यामुळे तिथून काम करावं लागतं. आम्ही सत्तेला हापापलेलं नाहीये, आम्ही शेवटी विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही पुढे जाणारे लोक आहोत. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आज वैभव ठाकूरच्या बरोबर असंख्य सहकारी मित्र समोर बसलेले, मी आपलंही सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं मनापासून इथं आल्याबद्दल स्वागत करतो. मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आहेत, त्याच्यामध्ये आमचे लाडके भाऊ आहेत, त्याच्यामध्ये इतर आमचे वडीलधारी मान्यवर आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच शब्द देतो की आता आम्ही सगळे इथं प्रमुख सहकारी बसलोय. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कामाची संधी किंवा तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता मनापासून आम्ही त्या बाबतीमध्ये प्रयत्न करत राहणार आहे. आज श्रीहरी मोरे हे देखील सहकारी, त्यांनी 7 आंतरराष्ट्रीय विजेते पुरस्कार बॉक्सिंगमध्ये मिळवलेले आहेत. म्हणजे ह्या सर्वांनी, वैभव असेल, श्रीहरी मोरे असतील, इतर मान्यवर असतील, त्यांनी त्यांच्या अंगामध्ये असणारं क्रीडा नैपुण्य ह्याच्यातून देशाचा नावलौकिक वाढवला, आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढवला, राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढवला. त्यांच्या आईंनी कला क्षेत्रामध्ये, चित्रकला क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून त्या ठिकाणी त्यांना पुरस्कारांनी निश्चितपणे आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचा यशोचित सत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच्यामुळं अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेला वैभव आणि त्याचा एकच ध्यास आहे. मागे हिरामणनी, मी, आम्ही सगळ्यांनी त्याच्याशी ज्यावेळेस चर्चा केली, आमचे अण्णा बनसोडे, ते आमचे पिंपरी विधानसभा मतदारसंघातनं मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतात. गेले अनेक वेळेला ते त्या भागातनं निवडून आलेले आहेत. यावेळेस पक्षांनी, महायुतीच्या सरकारने त्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. परंतु ही जबाबदारी पार पाडत असताना आपला पक्ष वाढला पाहिजे, आपल्या पक्षामध्ये माणसं अधिकची आली पाहिजे, त्यांचा मान सन्मान आपल्याला ठेवता आला पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे. आणि म्हणून हा वैभव आणि त्याच्याबरोबर असंख्य सहकारी मित्रांचा पक्ष प्रवेश करत असताना आम्ही हिरामणजींना विश्वासात घेतलं. आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे आमच्या अण्णा बनसोडेंनी पुढाकार घेतला, त्यांना विश्वासामध्ये घेतलं. त्याच्यामध्ये संपतनाना सकाळींना आम्ही विश्वासात घेतलं. शेवटी आपल्याला सर्वांना एकच ध्यास आहे आपला की समाजाचं भलं करायचं. कुठेही कुणावर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करायचा, आणि हीच धारणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आणि ह्यालाच प्रेरित होऊन आमच्या
विजयनी त्या बाबतीमध्ये म्हणजे विजयच्या मुलांनी म्हणजे वैभवनी विजयकुमार ठाकूरांच्या चिरंजीवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली। तुम्हाला नेहमी म्हणायचं दादा मला एकट्याला नाही, मला असंख्य सहकारी मित्रांना घेऊन मुंबईमध्ये यायचं। सध्या 18 तारखेपर्यंत आमचं पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त इथनं हलता येत नाही। नाहीतर आमचा प्रयत्न चाललेला होता की बाबा तिकडच्याच भागामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे। सध्या पावसाचे दिवस आहेत, त्याच्यावर अडचणी येत आहेत कधी कधी। तुम्हाला येताना ट्रॅफिकला तोंड द्यावं लागलं, पाऊस कधी येत होता त्याच्यावर पण तुम्हाला अडचणी आल्या, ह्याची पण जाणीव मला आहे। आता इथून पुढे शिवाजीराव गर्जे तुम्ही इथं आहात, बाकीचे आता सुनील तटकरे आणि आम्ही सगळे तिथं पण काही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम केले। आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आता झाल्यात, लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वैभव आपल्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत। त्याच्यामुळे वेगवेगळ्या भागातले आपल्याला नगरसेवक करायचे, वेगवेगळ्या भागातले आपल्याला नगरसेविका करायच्यात, आपल्याला शहरामध्ये महानगरपालिकेची नगरसेवक नगरसेविका करायच्यात, आपल्याला जिल्हा परिषद तालुका पंचायत आपल्या दृष्टीने महत्वाची आहे। आता ठीक आहे, मी उपमुख्यमंत्री झालो, काही जण आमचे नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ साहेब, माणिकराव कोकाटे, यावेळेस आम्ही जिल्ह्याला भरभरून देण्याचा प्रयत्न केलाय। 3-3 मंत्री आज कॅबिनेट स्तरावरचे आज त्या नाशिक जिल्ह्याला दिले। नाशिक जिल्ह्याचे पण मी आभार मानीन, तिथल्या जनतेचे पण आभार मानीन। जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीच्या माध्यमातून उभ्या केल्या त्या 100% जागा निवडून देण्याचं काम त्या नाशिक जिल्ह्याने केलं, हे मी कदापि विसरणार नाही, नाकारणार नाही। आणि त्याच्यामुळे त्यालाही जिल्ह्याला भरभरून मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न माणिकराव कोकाटेंच्या रूपाने, नरहरी झिरवाळांच्या रूपाने आणि आमच्या छगन भुजबळांच्या रूपाने आपण करतोय। त्याच्यामध्ये आमचंही लक्ष आहे। उद्याचा 18 तारीख संपल्यानंतर आम्ही पण महाराष्ट्राचा दौरा त्या ठिकाणी करतोय। महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कशी वाढेल हा प्रयत्न मी माझ्या स्तरावर करणार। इतर मंत्रिगणांना पण वेगवेगळ्या भागामध्ये पाठवणार, प्रांताध्यक्ष आणि इतर संघटनेचे पण पदाधिकारी त्या प्रकारे काम त्या बाबतीमध्ये करणार। शेवटी नुसती भाषणं करून लोक जुळणार नाहीत, तर लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या मध्ये मिळून मिसळून लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सत्तेच्या माध्यमातून सोडून 100% प्रश्न कुणीच सोडू शकत नाही, परंतु प्रश्न तुमच्या पुढे आल्यानंतर त्याच्यातून जे प्रश्न सुटण्यासारखे आहेत त्याच्यामध्ये चिकाटी ठेवून त्याच्यामध्ये पाठपुरावा करून त्या प्रश्नाची सोडवणूक जर केली तर लोकांना एक पक्षाच्या बद्दल, नेतृत्वाबद्दल आणि एकंदरीत कार्यकर्त्यांच्या मध्ये त्याचाही मान सन्मान त्या ठिकाणी वाढतो। ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही। आणि म्हणून आम्हाला उपमुख्यमंत्रीपद, कुणाला मंत्रीपद, कुणाला आमदारपद, कुणाला खासदारपद, कुणाला राज्यमंत्रीपद अशी वेगवेगळी पदं मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागे देखील आम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदे सरकारमध्ये होते त्यावेळेस त्या सरकारमध्ये आम्ही ज्यावेळेस सहभागी झालो आम्हाला 10 जागा आल्या, संख्येच्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या, पण त्या 10 जागांमध्ये सोशल इंजिनिअरिंग करण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याच्यात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं, त्याच्यात आदिवासी हसन मुश्रीफांच्या रूपाने आदिवासी समाजाला बाबा आत्राम आपले गडचिरोलीचे त्यांच्या रूपाने प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं, नरहरी झिरवाळला उपाध्यक्षाच्या रूपाने विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं, आपल्या ओबीसी समाजाला देखील महिला आणि ओबीसी म्हणून आदिती तटकरेला प्रतिनिधित्व त्या बाबतीमध्ये दिलं, छगन भुजबळ असतील, आपले धनंजय मुंडे असतील, या ओबीसी नेत्यांना त्या बाबतीमध्ये प्रतिनिधित्व आपण दिलं। मागासवर्गीय समाजामध्ये त्यावेळेस संजय बनसोडे यांना आपण त्या बाबतीमध्ये मंत्रिपद दिलं। अशा प्रकारे मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, भटक्या समाजाचे, त्याचबरोबर आपल्या ओबीसी समाजाचे, बहुजन समाजाचे आम्ही ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांना च्या विचाराने आम्ही जातो म्हणतो त्यावेळेस आम्ही कृती देखील तशा पद्धतीने करून दाखवतो। यावेळेस देखील संधी देत असताना आम्ही आदिवासी समाजातल्या नरहरीला कॅबिनेट मिनिस्टर केलं, आम्ही त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या धनंजय मुंडे मागे होते, आता भुजबळ साहेब त्या जागी प्रतिनिधित्व करतायत, आदिती तटकरे महिलांचंही प्रतिनिधित्व करतायत, ओबीसींचंही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत, मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व आमचे अण्णा बनसोडेजी तिथं करतायत, हसन मुश्रीफ साहेब अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतायत। या प्रकारे
आपण अनेक घटकाला तिथं संधी देण्याचा प्रयत्न करतो, कारण प्रत्येकाला त्या त्या समाजाच्या प्रश्नाची बारकाईने जाण असते. ते तिथं पाठपुरावा करू शकतात, ते तिथं प्रश्न मांडू शकतात. ह्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला आहे आणि त्याच्यातनं वैभव ठाकूर, आमचे श्रीहरी मोरे आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी 5-5 वेळेला नगरसेवक असणारे, 4-4 वेळेला नगरसेवक असणारे, अनेक वर्ष संजय निकम, रवींद्र घोडेस्वार, संतोष अहिरे, मुश्ताक कुरेशी, ते पण 20 वर्षापासून नगरसेवक होते. विलास कटारे 15 वर्षापासून नगरसेवक आहेत. त्याच्यामध्ये बाळासाहेब बोडके हे एका पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले. आरपीआय मध्ये देखील काम करणारे आमचे किरण मुंडे, शहराचे उपाध्यक्ष चंदू साडे, वंचित आघाडीचे युवा उपाध्यक्ष रवींद्र गांगुडे, तसंच संदीप गांगुडे, तसंच माजी सरपंच साप्तेगावचे काँग्रेसचे उपाध्यक्ष शांताराम ठाकरे, असे अनेक जण, मी सगळ्यांची नावं घेत नाही. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आज ह्या वैभव ठाकूरच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करणारे आहेत. आपले हिरामण खोसकर तुमच्या भागाचं प्रतिनिधित्व करतात. अतिशय हरवणारी कार्यकर्ता आहे, सातत्याने जमिनीवर पाय ठेवून चालणारा कार्यकर्ता, सतत लोकांच्या प्रश्नाच्या करता मुख्यमंत्र्यांकडे जाणार, माझ्याकडे येणार, एकनाथराव शिंदेंकडे जाणार, कुठल्याही मंत्र्यांकडे जाणार, कुठेही कमीपणा वाटून देणार नाही. लोकांच्या प्रश्नाच्या करता आपण बांधील आहोत, ही भावना नेहमी हिरामण खोसकरनी मनामध्ये त्या ठिकाणी ठेवली आणि तशा पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. अशा प्रकारे आपण कामाच्या माणसाच्या पाठीशी उभं राहत असतो. आपण काळजी करू नका. आज वैभव आणि त्याच्याबरोबर आलेल्या असंख्य सहकारी मित्रांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. शिवाजीराव गर्जे, आपल्याला ह्या सगळ्यांचा उपयोग संघटना वाढवण्याच्या करता करावा लागणार आहे. अण्णांशी पण चर्चा करा, हिरामणशी पण चर्चा करा, वैभवच्या मनामध्ये काय, कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांच्यावर कुठली जबाबदारी दिली पाहिजे, महिलांच्यावर कुठली जबाबदारी दिली पाहिजे, ह्या प्रकारे आपल्याला सभासद नोंदणीची जबाबदारी कशी टाकली पाहिजे, अशा पद्धतीनं हे सगळी कामं ही आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्यातनं संघटना मजबूत होईल. त्याच्यातनं ह्याही कार्यकर्त्यांना उद्याच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये संघटन कौशल्य आहे, ज्यांच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता एक माणुसकीचा विचार करणारे आपण सगळेजण आहोत. आणि म्हणून मी सातत्याने सांगतो की शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हीच समाजाचं भलं करणारी विचारधारा आहे. त्यापासून यत्किंचितही आपल्याला बाजूला जाता येणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. प्रत्येकाचा मान सन्मान आपल्याला तिथं ठेवायचा. हीच आपली संस्कृती आहे, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्यामध्ये त्याच परंपरेचा आदर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल पुढे चालू ठेवली पाहिजे. आता तुम्ही माझं भाषण संपल्यानंतर, आम्ही तुमचा पक्ष प्रवेश केल्यानंतर तुमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जबाबदारी पडणार आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्या समाजामध्ये वावरलं पाहिजे. कुठेही कमीपणा होईल, तुमचाही कमीपणा होईल आणि पक्षाचाही कमीपणा होईल, अशा पद्धतीचं कुठलंही काम हे कुणाच्याच हातनं घडता कामा नये. साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे त्याच विचारांनी समाजाचं भलं होणार आहे, ह्याची जाणीव इथं असणाऱ्या प्रत्येकाने ठेवली पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा आजच्या ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आज अण्णा बनसोडेंच्या प्रयत्नानं, आज हिरामण आणि त्यांच्या बाकीच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नानं, आज वैभव ठाकूर आणि त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करणारे सर्वांचं मी मनपूर्वक या निमित्तानं स्वागत करतो. आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीनं तिथं तुमच्यातल्या पण काही सहकारी मित्रांना उद्याचं स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ही निश्चितपणे देण्याच्या करता आपण सगळेच जण प्रयत्नशील जाऊ, एकमेकाला साथ देऊ, एकमेकाला विश्वास देऊ आणि आपली संघटना अधिक मजबूत करू. आपलं घड्याळ समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये पोहोचवण्याचं काम करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार
सर्व धर्म समभावाचा विचार हा सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळेजण करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा वैभव आणि वैभव बरोबर येत असणाऱ्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। मोठे खांदेपालट होणार। रोहित पवारांची